नमस्कार. जयम विशेषमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. गेल्या काही काळात भारत विरोधी कारवाया करणारे अनेक दहशतवादी मारले गेलेत. यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये लपून बसलेले भारत विरोधी कारवाया करणाऱ्या काही दहशतवाद्यांचा समावेश आहे. भारताच्या शत्रूंना विदेशात तसेच अन्य ठिकाणी वेचून मारलं जात आहे. अलीकडच्या काळात अनेक दहशतवाद्यांना अज्ञात लोकांनी विदेशी भूमीवर लक्ष्य केलेलं आहे. यात भारतासाठी मोस्ट वॉन्टेड असलेला शाहिद लतीफ, केसर फारूक, जैश ए मोहम्मदचा दहशतवादी जहूर इब्राहिम उर्फ जाहिद अखन समवेत कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर आणि पाकिस्तानचा खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह सिंधू याचाही समावेश आहे. या सर्व प्रकरणांमध्ये मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाहीये, हे मात्र विशेष. भारत विरोधी कारवाया करणारे हे दहशतवादी भारत भूमीला मिटवण्यासाठी प्रयत्न करणारे हे दहशतवादी परदेशात मात्र वेचून मारले जात आहेत. या हत्यांमागचं गूढ नक्की काय आहे हे आज आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज हा विषय विश्लेषित करण्याचं मागचं कारण म्हणजे नुकतीच घडलेली एक घटना. लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद मुजम्मिल आणि त्याचा सहकारी नईमुर रहमान यांची खोकनार चौक सियालकोट पाकिस्तान इथं अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केलेली आहे. आणि ही हत्या कशी झालेली आहे ही आपल्याला या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते. एक पांढरी गाडी आपल्याला इथे उभी दिसतेय. त्याच्या बाजूने एक दुचाकी आहे. दुचाकीमध्ये मधली जो मागे बसलेला जो माणूस आहे तो गाडीवरनं उतरला, दुचाकीवरनं उतरला आणि त्या सफेद गाडीमध्ये जे दहशतवादी कारवाया करत होते, भारत विरोधी कारवाया करत होतो, त्यांना गोळ्यांनी ठार केलेला. आणि त्यानंतर बघता क्षणी ती दुचाकी आणि जो इसम होता ज्याने गोळ्या झाडल्या ते दोघेही फरार झाले. ही घटना आहे पाकिस्तानमधली, ही दृश्य आहेत पाकिस्तानमधली. आपण बघतो त्याच्या पुढे एक स्त्री तिच्या लहान मुलाला घेऊन बाजारामध्ये होती. मात्र त्या स्त्रीला कोणतीही हानी करण्यात आली नाही. ती स्त्री तिच्या लहान मुलाला उचलून पटकन तिकडनं पळाली. मात्र त्या गाडीमध्ये जे दोघ जण होते जे भारत विरोधी कारवाया करत होते त्यांच्यावर मात्र या दुचाकी स्वारांपैकी एकाने उतरून AK-47 या बंदुकीचा वापर करत त्याला ठार केलं. अंधाधुंद गोळीबार केला आणि त्यानंतर ही दुचाकी पुन्हा रिव्हर्स फिरली. त्या दुचाकीवरचा तो बाईक रायडर होता, त्याच्या मागे पुन्हा एकदा दुचाकी स्वार ज्याने गोळ्या घातल्या तो बसला आणि ते दोघेही भर रस्त्यात फरार झालेत. तर याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जय महाराष्ट्र बरोबर जोडले गेलेले आहेत निवृत्त कर्नल सर अभय पटवर्धन. सर, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. नुकतीच आपण ही घटना बघितलेली आहे. पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद मुजम्मिल आणि त्याचा सहकारी नईमुर रहमान यांची खोखरान चौक सियालकोट पाकिस्तानात हत्या करण्यात आलेली आहे. अज्ञातांनी ही गोळ्या झाडून हत्या केलेली आणि नुकतंच सीसीटीव्ही फुटेज आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहिलं. तर काय सांगाल, हे दोघ जण नक्की कोण होते? हे दोघ जण जे आहेत ते आपली इंटेलिजन्स एजन्सी असेल, रिसर्च अँड अनालिसिस विंग किंवा त्यांचे जी एअर एव्हिएशन ब्रांच आहे त्याच्यापैकी कोणीतरी लोकांचे हे एजंट असणार किंवा ते लोक असणार. काय असतं अशा याच्यामध्ये, मिलिटरी इंटेलिजन्स किंवा सिव्हिल इंटेलिजन्स किंवा एक्सटर्नल इंटेलिजन्स याच्यामध्ये आम्ही लोक आपले एजंट्स निर्माण करतो, म्हणजे ज्याला आम्ही खबरे म्हणतो ते लोक निर्माण करतो. रॉनी हे बाहेर अनेक वर्षापासून सुरू केलेलं होतं. फार जुन्या काळामध्ये जेव्हा मोरारजी देसाई पंतप्रधान होते त्यावेळेला जेव्हा पाकिस्तानच्या कठुआमध्ये त्यांचा न्यूक्लिअर रिॲक्टर काम करणार होता त्यावेळेला रॉनी त्याला ऑलमोस्ट डिटेक्ट केलं होतं
की तिथले जे नाव्ही होते त्यांच्या कडनं जे केस निघायचे त्या केसांमध्ये रेडिएशन सापडलं. त्यामुळे त्यांना ते कळलं की इथे कुठेतरी रेडिएशन जे मिळतं आहे, इथे यांची ॲटॉमिक फॅक्टरी आहे कुठेतरी किंवा ॲटॉमिक इन्स्टॉलेशन आहे कुठेतरी. जी तर हे 2-2-4 म्हणजे आता हे आपलं न्यूक्लिअर पॉवर डेव्हलप करतात आहे. झालं जी असं की हे जेव्हा मोरारजी देसाईंना कळलं तेव्हा त्यांनी ते जियाउल हकला सांगितलं जी की तुम्हाला काय वाटतं, आम्हाला तुमच्याबद्दल माहिती नाही, जी आम्ही तुमच्याबद्दल केलेली आहे. तुमच्या तिथे जे कोर्टामध्ये लोक आहेत तिथे त्यांनी तुमची न्यूक्लिअर रिएक्टर्स तिथे आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे. जियाउल हकने एका दिवसामध्ये तेव्हा तिथे 350 लोक मारले होते आपले. जी त्याच्यातले आपले अनेक एजंट्स जे होते ते मारले गेलेत. आणि आपलं जे पाकिस्तान मधलं जी 20 ते 22 वर्ष त्यांनी निर्माण केलेलं जे जाळं नक्कीच, होतं हा. हेलियमचं ते नष्ट झालं पूर्ण. नक्कीच. या कारवायांमध्ये नक्की कुणाकुणाची हत्या झालेली आहे असं तपशील आपण एकदा बघूयात आणि त्यानंतर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर दरम्यान अशा कारवायांमध्ये कुणाकुणाची हत्या झालेली आहे ते आपण सविस्तर पाहूयात. बशीर अहमद पीर उर्फ इम्तियाज, जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात राहणारा बशीर अहमद पीर उर्फ इम्तियाज आलम याची पाकिस्तानमध्ये 20 फेब्रुवारी रोजी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. हिजबुल मुजाहिद्दीनचा लॉन्चिंग कमांडर असलेला बशीर अहमद उर्फ पीर इम्तियाज याला रावळपिंडी इथे गोळ्या झाडून ठार करण्यात आलं. भारत सरकारने गेल्याच वर्षी दहशतवादी त्याला घोषित केलेलं होतं आणि याची हत्या झाली. एजाज अहमद अहंगर याची 22 फेब्रुवारी 2023 रोजी अफगाणिस्तानमधील काबूल इथे हत्या झाली. भारतमध्ये इस्लामिक स्टेटला पुन्हा सुरू करण्यामध्ये गुंतलेला एजाज हा अल कायदाच्या संपर्कात होता. 1996 मध्ये काश्मीरमधील तुरुंगातून सुटल्यावर एजाज पाकिस्तानात पळाला होता. तिथून तो अफगाणिस्तानात पळाला आणि भारत सरकारने त्याचा समावेश मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत केला होता. तर अहंगरचा जन्म 1974 मध्ये श्रीनगरमधील नवाकदल इथे झाला आणि त्याचा त्यानंतर खून झालेला आहे. पुढचा आहे सय्यद खालिद रजा. पाकिस्तानमध्ये अल बद्रचा माजी कमांडर सय्यद खालिद रजा याची 26 फेब्रुवारी रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अल बद्र ही एक कट्टरवादी संघटना आहे जी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असते. सय्यद खालिद रजा याच्या कराचीमधील त्याच्या घराबाहेर अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून त्याची हत्या केली होती आणि रजा हा काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्यात सक्रिय होता. सय्यद नूर शालोबार दहशतवाद्यांच्या हिटलिस्टमध्ये समावेश असलेला सय्यद नूर शालोबार याची पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा परिसरामध्ये 4 मार्च 2023 रोजी अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली होती. शालोबार पाकिस्तानी सैन्य आणि ISISच्या गुप्तचर यंत्रणेशी मिळून काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्याचं काम करत होता. तसेच नव्या दहशतवाद्यांच्या फौजेलाही तो प्रशिक्षण देत होता. आणि नुकतीच हत्या झालेला परमजित सिंह पंजवार हा कॅनडामध्ये मारला गेला. आणि हरदीप सिंह निज्जर कॅनडामध्ये याला मारण्यात आलं. 2020 मध्ये भारताने दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या हरदीप सिंह निज्जरची कॅनडामध्ये जूनमध्ये 2 अज्ञात हल्लेखोरांनी गुरुद्वाराबाहेर गोळ्या झाडून हत्या केली होती. सुरक्षा एजन्सीच्या म्हणण्यानुसार निज्जर बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना खलिस्तान टायगर फोर्ससाठी तरुणांची भरती आणि त्यांना प्रशिक्षण देण्यामध्ये सक्रियपणे सहभागी होता. शेख फॉर जस्टिस या फुटीरतावादी संघटनेचाही तो एक भाग होता. पटवर्धन सर, आपण नुकतंच बघितलं की गेल्या 20 महिन्यांमध्ये भारत विरोधी कार्यरत असलेल्या 18 दहशतवाद्यांना मारण्यात आलेलं आहे. तर ह्या संपूर्ण घटनांमुळे कुठेतरी जी आपण म्हणतो पाकिस्तान कुठेतरी मागे पडतंय. पाकिस्तानचा खूप मोठा पराभव आहे असं आपण म्हणू शकतो का? मॅडम, हा आपण पराभव असं नाही म्हणू शकत. इंटरनॅशनल एस्पिओनेज वर्ल्ड मध्ये हे वर खाली होणं चालतं.
पण काही वर्ष जसं मी मगाशी सांगत होतो की 1977-78 मध्ये आपल्याला सेटबॅक झाला होता. तसाच सेटबॅक आपल्याला जेव्हा इंदर कुमार गुजराल यांची गव्हर्नमेंट आली त्याही वेळेला झाला होता, कारण त्यांनी रॉची पूर्ण जी काही आउटसाइड इंडिया ऍक्टिव्हिटीज होत्या त्या सगळ्या बॅन केल्या होत्या. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की जे हेरगिरीचं जाळं आपण विविध देशांमध्ये निर्माण करतो ते एका दिवसात किंवा एका वर्षात किंवा एका महिन्यात किंवा एका दशकात होत नाही. तिथे असलेले आपले जे लोक आहेत ते अथक प्रयत्न करतात, वर्षानुवर्ष यांना कल्टिवेट करतात, त्याच्यानंतर हे लोक आपल्या कामाला लागतात आणि त्याच्याकरता तुम्हाला गव्हर्नमेंटचा म्हणजे स्वतःच्या गव्हर्नमेंटचा पूर्ण पाठिंबा लागतो, जो आम्हाला आतापर्यंत नव्हता. आता हा का आता झालेला आहे, कारण जेव्हापासून ही गव्हर्नमेंट आलेली आहे 2014 मध्ये तेव्हापासून आपल्या मनोवृत्तीमध्ये बदल व्हायला सुरुवात झालेली आहे. जे आपण टोटली डिफेन्सिव्ह फील्डमध्ये होतो किंवा डिफेन्सिव्ह मोडमध्ये होतो ते आपण आता ऑफेन्सिव्ह मोडमध्ये आलेलो आहे आणि ते मोड कार्यान्वित व्हायला आपल्याला 10 वर्ष लागलेली आहेत. त्यामुळे तुम्ही हा विचार करा की एवढं जाळा फैलवायला किती वेळ लागतो आणि किती त्याच्यामध्ये मेहनत लागते. हे लोक जे करतात ते आर्मीवाल्यांना माहिती नसतं, ते IB वाल्यांना माहिती नसतं, ते कोणालाही माहिती नसतं. दे आर टोटली अंडर कव्हर एजंट. आणि हे जे करतात हे इंडियन गव्हर्नमेंट कधीही ऍक्सेप्ट करणार नाही की आम्ही हे केलं नाही किंवा कुठलंच गव्हर्नमेंट करत नाही. आजपर्यंत मोसादने सेकंड वर्ल्ड वॉरच्या नंतर इतकी माणसं मारलेली आहेत, पण त्यांनी कधी केलेलं नाही आहे की आम्ही त्यांच्या देशामध्ये जाऊन कोणी आतंकवादी मारला. हे फक्त एकानेच कबूल केलं आहे, ते म्हणजे अमेरिकेने, जेव्हा त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन ओसामा बिन लादेनला मारलं होतं. पब्लिक ज्याला म्हणतात कन्फेशन ते तिथल्या गव्हर्नमेंटने दिलं होतं, पण बाकीचे कोणीही करत नाही. आपल्या इथे सुद्धा जेव्हा काही मर्डर्स होतात, जे गुड मर्डर ज्याला आम्ही म्हणतो ते असतात, ते सुद्धा बाहेरचे लोक करतात. आपल्या इथे जुन्या काळामध्ये अनेक गोष्टी झाल्या, जसं नागरवाला मारला गेला होता. आपण लोक तेव्हा कदाचित जन्मालाही आले नसाल. त्यावेळेला 66-67च्या वेळेला नक्कीच यालाच धरून पटवर्धन सर माझा पुढचा प्रश्न असेल की आता तुम्ही बरेच जुने संदर्भ देत आहेत, त्यानुसार या सर्व गोष्टींची सुरुवात नक्की कशी झाली होती आणि सरकारची मानसिकता नक्की काय असते? सरकारची मानसिकता निर्माण व्हायला तुमच्या तिथे फायटिंग स्पिरिटवाले नेते लागतात, जे अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे नव्हते. कारण आपल्याला स्वातंत्र्य जरी लढून मिळालंय असं आपण म्हणतो तरी आपण ते लढून घेतलेलं नव्हतं. आपण त्याच्याकरता रक्त जरी सांडलं होतं तरी आपण लढून रक्त सांडलेलं नव्हतं. त्यामुळे जसं इस्रायल पेटून उठतो त्याच्यावर काही कारवाई झाली की तशी आपण पेटून उठत नव्हतो. आता जी तुम्ही एवढी मोठी लिस्ट आता दाखवलेली आहे इथे, त्याच्यापैकी अर्ध्या लोकांची नावं जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 2008च्या मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानला दिली होती त्याच्यामध्ये होती आणि ती सगळी नावं त्याच्यातलीच आहेत. तर त्यामुळे या लोकांची लिस्ट ऑलरेडी गव्हर्नमेंटकडे असेल, तशीच खालिस्तान्यांची लिस्टही आहे. कुठे ते आहेत या लोकांना माहिती आहे, पण तिथे जाऊन मारायचं आणि ज्याला आम्ही कोवर्ट ऑपरेशन म्हणतो ते करायचं, त्याच्याकरता तिथे एजंट निर्माण करायचे, आपलं जाळं निर्माण करायचं, त्याला भयंकर चिकाटी आणि भयंकर पेशन्स लागतं. ते पेशन्स आताच्या आपल्या जे हेरगिरीच्या खात्यामध्ये आलेला आहे आणि त्याची फळं आता मिळायला लागलेली आहेत. जो आधी मोसादचा दबदबा होता किंवा आताही आहे, तोच दबदबा आता काही दिवसांनी भारताचा निर्माण होईल. कारण एक कॅनडा आपल्या अंगावर येतो आहे की त्यांच्या तिथे आपले लोक काम करतात आहेत. आपण त्याला म्हणतोय की आम्ही हे केलेलं नाही आहे. हे कोणी प्रूव्ह करू शकत नाही की हे तुम्ही केलंय, कोणी हे नाही म्हणू शकत नाही की आम्ही हे केलं नाही आहे. अशी दोषारोपण चालूच असतात. पटवर्धन सर, आपण अजून एक थोडा तपशील बघूयात आणि पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. गेल्या 20 महिन्यात भारत विरोधात कार्यरत असलेले 18 दहशतवादी मारले गेले. गेल्या महिन्यात जैश ए मोहम्मदचा दहशतवादी दाऊद मलिकची उत्तर वजिरिस्तानात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तर दहशतवाद्यांचा अशा प्रकारे मृत्यू होत असल्याने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI हतबल ठरली आहे. ISIने स्वतःच्या हस्तकांच्या सुरक्षेकरता त्यांना अन्यत्र हलवल्याचं वृत्तही समोर येत आहे.
ISI यामुळे हतबल झाल्याचं कळतंय आणि ISIने आपले स्वतःच्या हस्तकांना सुरक्षेकरता अन्यत्र हलवल्याचं वृत्त सुद्धा समोर आलेलं आहे. तर पटवर्धन सर, अनेक वर्ष अशा दहशतवाद्यांना ठार मारण्यासाठी मोठं जाळं रचावं लागतं, गुप्तहेरांचं जाळं रचावं लागत असतं. हे गुप्तहेरांचं जाळं रचत असताना मोठा खर्चही होतो. यासाठी वित्तीय पुरवठा नक्की कुठून होतो? यासाठी वित्तीय पुरवठा जो आहे तो नॅचरली गव्हर्नमेंट करतं आणि एक प्रकारचा फंड याच्याकरता अलॉट झालेला असतो. तो कुठनं होतो हे अजूनपर्यंत कोणाला कळलेलं नाही आहे. बाहेरच्या लोकांना, ज्या लोकांना तो मिळतो त्यांनाच फक्त माहिती असतं की त्यांच्याकडे एवढा पैसा आलेला आहे. आम्ही जेव्हा आर्मीमध्ये होतो तेव्हा आम्हालाही हा पैसा मिळायचा की बाहेर सीमेजवळचे जे खबरी आहेत त्यांना पैसे देऊन तुम्ही त्यांच्याकडनं माहिती काढा. आमच्याबरोबर BSF डिप्लॉय असायची, त्यांना वेगळा पैसा मिळायचा, आम्हाला वेगळा पैसा मिळायचा, IBचे लोक वेगळे यायचे. तर त्यामुळे इंटेलिजन्स एजन्सीचं पूर्ण जाळं, 4-5 एजन्सीजचं जाळं हे बाहेरच्या देशांमध्ये आणि आतल्या देशांमध्ये चालू असतं. जी. पण ते कोणाच्या लक्षात येत नाही आणि एकाचा म्हणजे उजव्या हात काय करतोय डाव्या हाताला माहिती नसतं. पण आता त्याच्यामध्ये सुसूत्रता आलेली आहे, कारण गव्हर्नमेंटने जो नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर NSA अपॉइंट केलेला आहे त्याच्या खाली या सगळ्या एजन्सीज आता काम करतात आहे. जी. त्याच्यामुळे आता याचे रिझल्ट यायला सुरुवात झालेली आहे. आधी कसं होतं की प्रत्येक जी. एजन्सी आपल्या आपल्या लेवलवर काम करायची. जी. आता एक कोऑर्डिनेशन झालेलं असल्यामुळे आता त्याचे रिझल्ट यायला सुरुवात झाली. नक्कीच. आणि या सर्व घटनांमध्ये, या सर्व घटनांच्या मागे अमेरिका आणि रशिया यांचा रोल नक्की काय असतो? अमेरिकेने आणि रशियाने आपल्या इथे फार पूर्वीपासून त्यांचं जाळं फैलवलेलं आहे. KGBचे जे जुन्या KGBचे जे लोक होते ते आपल्या इथे कार्यरत होते. जुन्या काळामध्ये एक ललित नारायण मिश्रा म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटचे मिनिस्टर होते, त्यांची हत्या KGBने केलेली होती. त्याच्यानंतर आपल्या इथे तर त्यांनी CIA ने कुठली हत्या केली नाही आहे, पण पाकिस्तानचे जे जनरल होते जियाउल हक त्यांना विमानामध्ये त्यांनीच मारलेलं आहे CIA ने. आपल्या इथे सुद्धा असं म्हणतात की जे होमी भाभा आपले एअर क्रॅश मध्ये गेले त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा हात होता CIAचा आणि KGBचा दोघांचा, कारण त्यांना भारताने न्यूक्लिअर नेशन व्हावं हे माहिती नव्हतं. पण हे आपण म्हणतो, पण हे आपण प्रूव्ह करू शकत नाही. आणि तसंच जे आपण करतो ते लोक प्रूव्ह करू शकत नाही. आणि क्लॉक अँड डॅगर हा गेम असतो, ज्याच्यामध्ये जास्त बुद्धी असते, ज्याच्यामध्ये जास्त ताकद असते तो जिंकतो. आता तुम्ही म्हटलं की ISI हतबल झालेली आहे. ISI हतबल नाही झालेली. ISIच्या वर आपण ताण केलेली आहे आणि जे आपण आधी बाहेरच्या देशात करत नव्हतो किंवा पाकिस्तानमध्ये करत नव्हतो ते आता आपण करतोय. पण ISI आपल्या इथे कार्यरत आहे. जर दुसऱ्या दिवशी आपल्याकडे हनी ट्रॅपच्या आणि पैसे घेण्याच्या आणि संरक्षण विषयक किंवा बाकीच्या संवेदनशील गोष्टी शत्रू देशाला पुरवण्याच्या, चीनला किंवा पाकिस्तानला किंवा अमेरिकेला या गोष्टी येतातच आहेत. त्यामुळे सगळीकडे सगळे लोक कार्यरत एका वेळेला असतात. शत्रू देशांमध्ये जास्त कार्यरत असतात, मित्र देशांमध्ये कमी कार्यरत असतात. हे गव्हर्नमेंट पॉलिसीवर ठरलेलं असतं. जी. आता जेव्हा भारताबाहेर भारत विरोधी कृत्य करणाऱ्यांची हत्या होते आणि या बातम्या जेव्हा भारतापर्यंत येतात तेव्हा सामान्य जनमानसातून कसा प्रतिसाद त्या बातम्यांप्रती असतो? सामान्य जनमानसाला नक्कीच चांगला वाटतं, कारण आम्ही जेव्हा आर्मीमध्ये होतो किंवा आम्ही जेव्हा ऑपरेशन करायचो स्पेशल फ्रंटियर फोर्सचं, तेव्हा लोक आम्हाला विचारायचे सुट्टीवर आल्यावर की जर बाकीचे लोक इथे करू शकतात तर आपण जाऊन का नाही करू शकत. तेव्हा सुद्धा आम्ही त्यांना सांगायचो की आपल्या इथे 2008चा अटॅक झाला, आपल्या इथे 92चा अटॅक झाला, आपल्या इथे 94चा अटॅक झाला, पाकिस्तानच्या लोकांनी केला. पण पाकिस्तानमध्ये सुद्धा जे स्फोट होतात आहेत, बलुचिस्तानात जे स्फोट होतात आहेत, जे तिथल्या लोकांना जी काही बढावा मिळतो आहे तो कोण देत आहे? तर आपण देतो आहोत का? तर म्हटलं हे मी नाही सांगू शकत, कारण माझ्याकडे प्रूफ नाही आहे काही. तुम्ही जर म्हणाले की काय प्रूफ है, आई कैन नॉट से कि मेरे पास में ये प्रूफ है, ये बता रहा है कि वो इंडिया गव्हर्नमेंट कर रही है. त्यामुळे जसं मी सांगितलं हे सगळं पडद्यामागचं राजकारण आहे. हे कधी समोर येत नाही. केव्हा तरी 50-60 वर्षानंतर
कोणीतरी एखादं पुस्तक लिहिलेलं असेल, जसं अमेरिकेचं झालं होतं की त्यांचे जे पेपर्स होते पेंटागॉन पेपर ते बाहेर आलेत आणि जी. त्यांनी जेव्हा कळून की क्युबामध्ये त्यांनी कसं केलं, याच्यामध्ये कसं केलं, एफबीआयचं जी. इराकमध्ये कसं केलं, ते 50, 60, 70 वर्षानंतर केव्हा तरी हे उदयाला येईल किंवा नक्कीच. जगजाहीर होईल, तोपर्यंत नाही कळायचं. आणखी काही प्रश्न आहेत पटवर्धन सर, पण त्याआधी आपण पुन्हा एकदा पाहूयात की अशा भारत विरोधी कारवायांमध्ये कुणाकुणाला ठार करण्यात आले. बशीर अहमद पीर उर्फ इम्तियाज, एजाज अहमद अहंगर, सय्यद खालिद रजा, सय्यद नूर शालोबर, परमजीत सिंह पंजवार, हरदीप सिंह निज्जर. पटवर्धन सर, माझा पुढचा प्रश्न आहे की ही जी कारवाई होते ती रॉ आणि आयबी या दोघांच्याही संयुक्त विद्यमानाने होतीये की नक्की कशी होतीये? मॅडम, हे मी ओपनली काहीच म्हणू शकत नाही, कारण माझ्यापाशी प्रूफ नाही आहे. आज जर मी म्हटलं की हे रॉ करतं आणि गव्हर्नमेंटने उद्या मला विचारलं की तुला कसं माहिती आहे, तू का दोषारोपण करतो आहे, तर त्याला मी काहीच उत्तर नाही देऊ शकणार. कोणीतरी करतंय हे नक्की आहे. आणि आपल्या इथे काय आहे की रॉ ही एक्सटर्नल एजन्सी आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे जनरली आपण म्हणतो की हे रॉने केलं, पण कोणी एक्झॅक्टली केलंय हे कोणी सांगू शकत नाही. फक्त तेच लोक सांगू शकतात जे करतात. जी. आणि आता या संदर्भात अशा घटनांमध्ये भारत सरकारची मानसिकता बदलतीये हे तुम्हाला कधी जाणवलं? ही अगदी बदललेली आहेत, काही शंकाच नाही आहे. आधी आपण असल्या कधी कारवाया करायचो नाही. जसं मी सांगितलं की 2-3 सरकारांनी किंवा त्यांच्या सरकार प्रमुखांनी अशा घटना करू नका हे सांगितलेलं होतं. पण त्याच्यानंतर मात्र ही सुरुवात झाली होती साधारण 1987-88 पासून, जेव्हा आपण श्रीलंकेमध्ये गेलो होतो की आपण बाहेर देशामध्ये जायचं. नंतर मालदीवमध्ये पण आपण गेलो होतो आणि नंतर मग आपण हळूहळू ते सुरू केलं. एवढं होतं की मागच्या गव्हर्नमेंटने याला ओके केलं नाही, तरी सुद्धा त्यांनी त्याला अडवलं नाही. जी. आणि त्याचा फायदा सध्याच्या गव्हर्नमेंटला मिळालाय की त्यांना एक बेस मिळाली. पण त्या बेसवर यांनी झपाट्याने आपला डोलारा उभा केलेला आहे आणि तो डोलारा आता कार्यरत झालेला आहे, असं माझं मत आहे. जी. पण यापूर्वीच्या सरकारांनी अशी हिंमत का दाखवली नसेल? ही त्यांची मानसिकता आहे मॅडम. त्या काळामध्ये आपली जी होती की आपल्याला स्वातंत्र्य लढ्या बिना मिळालं, दे हमें आझादी बिना खडग बिना ढाल, ही आपली तेव्हा मनोवृत्ती होती. ती आता राहिलेली नाही आहे. आता म्हणजे आपण ठोसास ठोसा आणि अरेला कार्य उत्तर देण्याच्या मानसिकतेमध्ये आलेलो आहोत. आपण चीनलाही हे दाखवून दिलं, डोकलाममध्ये सुद्धा आणि गलवानमध्ये सुद्धा. आपण पाकिस्तानलाही दाखवून दिलं, बालाकोटमध्ये आणि पुंछमध्ये. तर आता आपली मानसिकता बदलते आहे. आता किती दिवस ती बदललेली राहील हे येणारा काळच सांगेल. जी. धन्यवाद पटवर्धन सर, आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्यासाठी. धन्यवाद. तर भारत विरोधी कारवाया करणारे दहशतवादी हे भारताबाहेर अज्ञातांकडून मारले जात आहेत. भारत विरोधकांना कोण अज्ञात मारतंय, ह्या कारवाया कोण करतायत, परदेशात भारत विरोधी दहशतवादी मारले जातात, या मागे कोण आहे हे मात्र माहिती नाही. मात्र या फटाक्यांमुळे भारताची मात्र दिवाळी साजरी होते. यासह JMV मध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.